नमस्कार शेतकरी मित्र हो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर. मी सुमित वानखडे. पहा मित्र हो, आंबिया बहाराच्या प्लॉटमध्ये आपण आहे आणि आंबिया बहाराच्या प्लॉटमध्ये आज जून महिन्यामध्ये साधारणतः चांगला पाऊस झाल्यानंतर आज आपल्याला पाहायला मिळते की जी फळे आहे, आंबिया बहाराची जी फळे आहे या प्लॉटमध्ये खूप चांगली विकसित झालेली आहे फळे. परंतु आपण इथे पाहतो आहे की जसं पावसाचं प्रमाण इथे वाढलं, पाऊस चांगल्या पद्धतीने इथे झाला, त्याच्यानंतर फळांमध्ये क्रॅकिंगसारखी समस्या पुन्हा इथे चालू झाली. तर याच्यासाठी फार काही मोठं आपल्याला करायचं नाही आहे. तर इथे क्रॅकिंग होण्याचं थोडंसं कारण आपल्याला ओळखून घ्यायचं आहे की जेव्हा सतत टेम्परेचर होतं, उष्णतामान होतं आणि उष्णतामानाच्या नंतर लगेच जोराचा पाऊस झाला, जमिनीमध्ये खूप ओल वाढली आणि ओल लगेच वाढल्यानंतर इथे काय होते की झाडामध्ये जो स्ट्रेस आलेला असते तो स्ट्रेस लगेच तुटतो आणि अशा केसमध्ये फळामध्ये क्रॅकिंग ही समस्या जाणवते. फळ हे जेव्हा क्रॅकिंग जातं जून महिन्यामध्ये, जेव्हा पावसाचा एक ठोक आलेला असतो, 1 किंवा 2 पावसाचे हे झालेले पाऊस पडलेले असते, त्यावेळी आपल्याला साधारणतः बासाफोलियर बोरॉन जे 0.5 ml to 1 ml पर लिटरच्या नुसार याच्यामध्ये फवारणी करायची आहे. सोबतच आपण इथे कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा झाडामध्ये वाढवतो. अशावेळी काय होते की फळाची जी स्किन आहे ही सॉफ्ट होते आणि आपल्याला क्रॅकिंग ही समस्या इथे टाळता येते. करिता आपण इथे बोरॉनचं आणि कॅल्शियमचं प्रमाण वाढवावं आणि जी जून महिन्यातली जी क्रॅकिंगची समस्या असते याला आपण इथे थांबवू शकतो. करिता या पद्धतीने आपण नियोजन करावे.